नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पेन तालुक्यातील कलवे या गावी। आज कलवे येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने जी जत्रा आहे ती जत्रा अनुभवायला आता आपण आलो आहोत कलवे येथे। होय, पेन तालुक्यातील कलवे या गावात खऱ्या अर्थाने आपण पेन तालुका फिरता फिरता शेवटी गावात आता जत्रा एक्सप्लोर करायला लागले। आनंद वाटू लागला, कारण कसं आहे जत्रा म्हणजे माझा आवडीचा ठिकाण। आणि आज आपण आलो कलवे या गावी। तर कलवे गावची जत्रा आपण पाहूया। दुपारचे साधारण 12:30 वाजले आहेत आणि आता थोड्या जत्रा वगैरे भरला चालू होईल, तेव्हा काही मजा वगैरे असते ते आपण आता पाहून घेऊ। व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा। जत्रेच्या दिवशी गावचा जो मुख्य रस्ता आहे तो बंद ठेवला जातो। त्याचं मुख्य कारण म्हणजे असं की जत्रा असल्यामुळे ट्रॅफिक होऊ नये म्हणून त्या दिवशी एसटी ही बंद केली जाते, तसेच या मार्गाची वाहतूक देखील बंद केली जाते। परंतु तुम्हाला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून इथून रिक्षा देखील असतात आणि त्या साईडने देखील नक्कीच रिक्षा असतात, त्यामुळं वाहतुकीचा कसा टेन्शन राहत नाही। बघूया, आपण आता प्रवेश केलेला आहे आणि सुरुवातीलाच इकडे पाणी संपलं तर पाणीपुरी दिसते। बाजूला पाणीपुरीचा जे काही कांदा वगैरे कापण्याचं काम चालू आहे। नमस्कार। आणि ते बाजूला मस्त आहे वडापाव भजी वगैरे। आता आपण पुढे चाललो। बाजार भरलेला आहे मस्त छान असा। कसं आता सध्या दुपार असल्यामुळे गर्दी कमी आहे आणि मी पण मुद्दाम दुपारी चाललो जेणेकरून मला सगळ्या दुकाने दाखवता येतील। बघा, मोबाईलचं दुकान दिसते इथं आपलं। चला तर आपण चालत चालत जाऊया। अल्ट्रा वाईड लावतो ना, मग पुढे जाऊया, म्हणजे कसं आहे टेन्शन नाही आहे। जत्रेमध्ये प्रवेश केल्यानंतर लक्ष वेधून घेतले होते या सुंदर आणि रंगबिरंगी मिठायांनी आणि आकर्षक मिठायांनी। तर आता आपण एका साईडने आहोत, आता दुसऱ्या साईडला पण दुकान आहे। ते बघा, इकडे मस्त वडापाव वगैरे तळला जातो। बघा, आपण बघत राहतो। बघा, आपण दोन्ही साईडला जर बघितलं, दोन्ही साईडला मस्त दुकान आहेत छान अशी। आता इथं टेडी बिअर वगैरे, आणि विशेष म्हणजे बघा इथं चष्माचं दुकान आहे, पट्ट्याचं दुकान आहे आणि इथे आपल्या मुलांनी मस्त गर्दी केलेली आहे। खऱ्या अर्थाने अखंड जत्रेमध्ये तुम्हाला फक्त लेडीज स्पेशल दिसेल, परंतु हे जेंट्स स्पेशल आहे। भारीचा चष्मा आहे, 1 नंबर चष्मा आहे बघा। ओके ओके, ठीक आहे ठीक आहे। बघा, मामांचा चेहरा लक्षात ठेवा, कुठे भेटतील त्याचे कशी चष्मा घ्या। मस्त टेडी बेअर आहे इथं, छान छान असा पद्धतीचं टेडी बेअर तुम्हाला पाहायला मिळतील आणि छान आहे। कसं आहे की जत्रेमधील वस्तूची काय गोष्टच वेगळी आहे। ओके, तहान भागवण्यासाठी मस्त थंडगार ज्यूस सेटर। सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे तुम्हाला जत्रेमध्ये जास्तीत जास्त थंड पेयाची दुकाने दिसतील, जसे की सरबत, मिल्कशेक, फ्रूट ज्यूस आणि उसाचा रस। मित्र हो, तुम्हाला मी खरंच सांगतो की ही सर्व दुकाने ह्या स्थानिक व्यापाऱ्यांची आहेत आणि इथली चव काही वेगळीच। पेनमधल्या कुठल्याही गावामध्ये तुम्ही जत्रेला नक्कीच या आणि हा ज्यूस पिऊन दाखवा, अशी चव तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो। गावातली कुठली जत्रा असतो त्याला निमित्त असतं, तर होय कलवे गावची जत्रा आहे ती हनुमान जयंती निमित्ताने भरली जाते। तर आता आपण जवळजवळ हनुमान मंदिर जाऊन आलेलो आहोत। आपल्या डीजेचा आवाज देखील ऐकू येत असेल, तर आता जाऊया। आपण सर्वप्रथम आपण हनुमानाचे दर्शन करूया, म्हणजे देवाचे दर्शन झाल्यानंतर की आणखी आपण जत्रा फिरूया आणि पाहिजे परत एकदा फिरूया। म्हणजे जाताना आपण डाव्या साईडने गेलो, येताना आपण उजव्या साईडने होऊया। तर आपण जाताना तर डाव्या साईडने जाऊया। कसं आहे की दोन्ही साईडने आपल्याला पकडता येणार नाही आहे। बाजार करत करत आपण मंदिरासमोर आलेलो आहोत। बऱ्याच दिवसांची माझी इच्छा होती या मंदिरात जाण्याची, शेवटी जत्रेच्या दिवशी ती इच्छा पूर्ण झालेली आहे। मित्र हो, मी खरंच सांगतो की हनुमानाचं मंदिर आपल्याला प्रत्येक गावात दिसेल। हनुमान मंदिराचं आणि गावकऱ्याचं एक विशिष्ट असं नातं आहे। आता आपण जाऊया, मारुतीरायाचे दर्शन करूया। आणि हे मंदिर देखील पुरातनच आहे हे या मूर्तीवरून नक्कीच समजते। आणि हो, या मंदिरात आणखी एक जुनी वस्तू आहे ती तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो। सर्वप्रथम आपण दर्शन करून घेऊया।
मगाशी मी सांगत होतो की एक जुनी वस्तू तुम्हाला दाखवतो, ती हीच वस्तू, ही पुरातन घंटा. मंदिर व्यवस्थापनाच्या अध्यक्षाच्या माहितीप्रमाणे हीच ती जुनी घंटा. आणि हो, या घंटेवर देणाऱ्याचे नाव आणि त्यावेळची साल जे आहे म्हणजे शके 1870 या साली ती वस्तू दान केलेली आहे. आपण पाहतच आहात. कसं की जत्रा म्हटले की पालखी तिथे आलीच आणि खरोखर जत्रेला पालखीशिवाय मजा नाही. बऱ्याच ठिकाणी असे होते की शेवटी जत्रा गायब होते पण पालखी मात्र राहते, कारण पालखी म्हटली की आपल्या मजेचा एक इतिहास आहे, एक मजेचा एक पुरावा आहे. तसंच आता मी शेवटी शोधत एका ठिकाणी आलो आहे. शेवटी मला तिथे मिळाला, कारण कसं आहे आपण सकारात्मक जर विचार केला तर आपल्याला मिळणारच होय. तर आता मी आलेलो आहे कलवे येथील पाटील परिवार, म्हणजे त्यांचं एक कुलदेवताची पालखी असते. एक कुलदेवत पाटील परिवारातर्फे आता पालखी आहे ती थोड्या वेळात आता निघणार आहे. आपण आता पालखीची तयारी पाहू आणि पालखीची नंतर मिरवणूक आहे ते देखील पाहू. आणि तिथले जे काही ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांबद्दल म्हणजे ग्रामस्थांकडून आपण माहिती देखील पालखी संदर्भात घेऊ. म्हणजे कसं आहे ग्रामस्थांची जर माहिती मिळाली तर आपल्याला आपल्या व्हिडिओला आणखी मजा येईल. तर बघा आपण शोध घेत शेवटी पाटील परिवाराच्या कुलदेवताच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि पालखीविषयी पहिल्यांदा आपण माहिती घेऊया. नमस्कार. 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 आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही तुमच्या पालखीविषयी जर काही माहिती दिली ना तर आम्हाला देखील खूप मजा येईल आणि आमच्या प्रेक्षकांना देखील खूप मजा येईल. ओके. ही आमची पालखी आहे. पाटील कुटुंब, आमचा पाटील कुटुंब देवळाली. ही पालखी पारंपरिक पद्धतीची आहे आणि पारंपरिक ही पालखी बऱ्याच वर्षापासून निघत आहे. आणि आता सगळ्या यंग जनरेशननी सगळा पालखी सोहळ्याचा सगळं प्रोत्साहन तेच करतात, सगळा कार्यक्रम तेच पार पाडतात. नमस्कार. पालखीचा परिचय म्हणजे असं, पालखी इथून 2 वाजता प्रस्थान होणार आहे. इथून सरळ प्रस्थान झाली की आपल्या गावदेवी कळवेचं मंदिर आहे, तिथून सरळ जाणार. तिथून सरळ जाऊन आमच्या हनुमंत देवस्थानाची ती प्रस्थान होणार आणि रात्री 8 वाजता पूर्ण गावभर ही फिरणार आहे पालखी, प्रत्येकाला दर्शन देणार आहे. सगळा बँड असते, डीजे असतात, सगळा काही असतो बँडीच्या बरोबर आणि भरपूर लोकसंख्या असते, गावाचं भरपूर प्रोत्साहन असतं. खूप खूप धन्यवाद अशी परिक्रमेबद्दल माहिती दिल्याबद्दल. जी काही बाकीची जनता जी आहे ती देखील पाहते, ती देखील तुमचा आदर्श डोळ्यासमोर नक्कीच ठेवतील. नक्की. ओके, थँक्यू. पाटील परिवार, कुलदेवत पाटील परिवार याकडून आमच्या पाहुण्यांचे थोड्या शाळ आणि श्रीफळ देऊन स्वागत करतो. असं ते दरवर्षी प्रेम असत राहू दे आमच्याकडे. आता दुपारचे वाजले 1:30 आणि 2 वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. मित्र हो, आता आपण पाहतच आहात हे भाऊ मस्त पालखीची अशी सजावट करत आहेत. खूप छान अशी मेहनत घेत आहे. मी तर म्हणतो प्रत्येकाने या पाटील कुटुंबाचा नक्कीच आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि आपला सण एकत्र येऊन साजरा करावा. म्हणजे मी असं सांगत नाही की पालखीच करावी, तुम्हाला जो आवडेल तो सण साजरा करावा. जत्रा म्हटली की तिथे जल्लोष हा आलाच. तरुण वर्ग त्यांच्या इच्छेप्रमाणे मर्जीप्रमाणे जल्लोष करतो. आपण समोर पाहत आहात प्रत्येक गावाची परंपरा ही वेगवेगळी असू शकते आणि अहो आपल्या ब्लॉगद्वारे आपण प्रत्येक गावाची वेगळी परंपरा अनुभवतो. आता हा जल्लोष आहे बंदरालीचा आणि थोड्याच वेळात आपण दादरालीचा देखील जल्लोष पाहावयास मिळेल. मला इथे आल्यानंतर 3 जल्लोष पाहावयास मिळाले. एक म्हणजे पाटील परिवाराचा जो पालखी सोहळा तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बंदरालीचा जल्लोष आणि दादरालीचा जल्लोष.
कसं आहे की हनुमान जयंती आहे आणि कळवे गावामध्ये आता जल्लोषाचं वातावरण आहे। मी कसं आहे की माहिती आहे का आजचा जो व्हिडिओ आहे ना म्हणजे आजचे जे काही सीन आहेत बघा आपण आता एक लेफा पाहिला पालखी पाहिली तर हे शोधत आलो मी म्हणजे मला माहिती पण नाही की इथे लेफा आहे किंवा इथं पालखी वगैरे आहे। आलो मनातल्या मनात असा विचार केला की आज व्हिडिओ बनवला येतो आपल्या हनुमंताच्या जत्रेची जी व्हिडिओ आहे ती मला करायची आहे कारण हनुमंत हे सर्वांचेच प्रिय देवता आहेत आपल्या। आपण दर शनिवार जातो त्यांच्या देवळामध्ये खूप छान असं त्यांच्याशी गाणं वगैरे घालतो तर मला कसं वाटलं होतं आणि मग मी म्हणजे शोधत शेवटी आलो आणि मला शेवटी पाटील परिवाराचं मस्त असं पालखी सोहळा पाहायला मिळाला आणि 2 मला लेफा देखील मिळाले एक दादर अलीचा जल्लोष आणि एक बंदर अलीचा जल्लोष। खूप छान वाटलं कारण कसं आहे की आपल्या मनामध्ये आपण नेहमी एक भक्तिभाव ठेवावा सकारात्मक विचारसरणी ठेवावी जेणेकरून आपल्याला जे काय हवं ते नक्कीच मिळेल। चला आता व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा।
चला आता आपण जत्रेमध्ये आता परत मजा घेऊया आणि आता आपण कलवे ते मिरची दुकान झालं. बघा कलवे म्हणजे मिरचीसाठी प्रसिद्ध. तर आपण पाहिलेच आहे. तर चला तर आता आपण सुरुवातच आता आपल्या इथून म्हणजे आपण पहिल्यांदा पूर्व पण सुरू केलं, आता पश्चिम सुरू करतो. सुरुवात आपली मिठाई पसंत झालेली आहे आणि जाताना डीजे देखील दिसतो आपल्याला. हे हनुमान मंदिर. बघा आता मस्त खेळण्याची दुकान दिसतात, मिठाई दुकान दिसतात आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेत. मस्त जल्लोष दिसतो. आता आपण जत्रेमध्ये परत एकदा प्रवेश करत आहोत आणि आपल्याला भेटलेला आहे तो आपला जवळचा मित्र दादा. माऊली ज्यूस सेंटर कलवे. तुम्हाला वर्षभर कलवे येथे या ज्यूसचा आस्वाद घेता येईल. खूप चविष्ट आणि खूप छान असा या माऊली ज्यूस सेंटरचा ज्यूस आहे. लिंबू सरबत, कोकम सरबत काही घ्या, खूप छान आणि अगदी खूपच चविष्ट हा माऊली ज्यूस सेंटरचा ज्यूस आहे. तेव्हा नक्कीच आस्वाद घ्या. आता उन्हाचा दाह देखील कमी झालेला आहे आणि जशी जशी संध्याकाळ होते तशी गिराईकांची गर्दी देखील वाढते. खूप पब्लिक वाढते या जत्रेमध्ये. नंतर पाय ठेवायला जागा राहत नाही. आता आपल्याला आवडलेलं आहे एक सुंदर ठिकाण, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. हे दुकान मला एवढे आवडले. शेवटी ताईला मी सांगितलं की पुस्तके उभी ठेव, मी सुंदर असं चित्रीकरण करतो. माझ्या घरी भगवद्गीता आहे. मित्र हो, खारेपाटवर व खारेपाटच्या संस्कृतीवर मी भरपूर प्रेम करतो. मला समजलं ज्याप्रमाणे मी खारेपाटावर प्रेम करतो त्याचप्रमाणे खारेपाट देखील माझ्यावरच तेवढं प्रेम करतो. होय, कलवे गावातील आणि उन्होली गावातील व्हिडिओ बनवण्याची भरपूर दिवसापासून इच्छा होती. शेवटी ती आज पूर्ण झाली. कसं आहे की इथे येण्यासाठी भरपूर मी संघर्ष केला, कारण प्रत्येक गोष्टीचा अडचण असते. पहिली गोष्ट म्हणजे आपली सामाजिक अडचण, दुसरी गोष्ट म्हणजे वैचारिक अडचण. मी भरपूर प्रेम ह्या कलवे गावाची अनुभवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.